कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिवसेना नेते अनिल परब यांची काल प्रचार सभा मुंबईमध्ये पार पडली असून या सभेमध्ये शिवसेना नेते अनिल परब यांनी आता वेळ आली आहे आपलं सरकार जिंकून देण्याची, यासाठी आपली मशाल विधानसभेमध्ये पुढे आणणं महत्त्वाचं आहे असे आवाहन मतदारांना केले आहे व रोजगाराच्या विषयावरून महायुतीवर टीका देखील केली आहे। पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानंतर मी एक वचन दिलं होतं की पदवीधरांना नोकरी देण्याचं काम, त्यांच्यासाठी नोकरी देण्याचा प्रयत्न मी करीन आणि वेगवेगळ्या कंपन्यांशी मी बोललो, वेगवेगळ्या कंपन्यांना मी विनंती केली, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मी स्वतः गेलो आणि 1 महिन्यात मी प्रयत्न करून त्या दिवशी शिवसेनेच्या वतीने एक रोजगार मेळावा ठेवला। एक रोजगार मेळाव्यामध्ये 9,000 लोकांना नोकऱ्या दिल्या। जर एक अनिल परब 9,000 लोकांना नोकऱ्या देऊ शकतो तर हे सरकार एका वर्षामध्ये किमान 12.5 लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकते, परंतु इच्छाशक्ती नाही। येणारे प्रोजेक्ट हे गुजरातला कसे पाठवायचे, आदित्य साहेब तर त्याच्यावरती दररोज भांडतायत, दररोज लढतायत। आमचे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब महाराष्ट्रात फिरून लोकांना हे समजवत आहेत। महाविकास आघाडीचे नेते हे प्रत्येक राज्यामध्ये, ज्या प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये हे जाऊन समजवत आहेत। आता लोकांची वेळ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे आणि हे जर सरकार बदलायचं असेल तर आपली मशाल ही विधानसभेत पोहोचली पाहिजे।